रूप पाहतालो जनी रूप पाहतालो साधनी सुख झाले वो साधनी साधनी सुख झाले वो साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा परवा परवा तो हा माधव परवा परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा परवा तो हा माधव परवा परवा तो हा माधव परवा तो हा विठ्ठल परवा तो हा विठ्ठल परवा
बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा युक्ताहार न लगे अनिक साधने युक्ताहार न लगे अनिक साधने अल्प नारायणे दाखविले कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन हेने नारायण देईल लगे लौकिक थांडावा व्यवहार न लगे लौकिक थांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन केने नारायण देईल भेटी कामणे मज अवघे उपाव कामणे मज अवघे उपाव दिसते नाम कलियुगा माझे करावे कीर्तन कलियुगा माझे करावे कीर्तन हेने नारायण देईल बार घुमा जय बार घुमा
Hare
युक्ताहार न लगे अनिक साधने, युक्ताहार न लगे अनिक साधने, अल्पनारायणे दाखविले, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी, न लगे लौकिक सांडावा व्यवहार, न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड, कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. तुका म्हणे मज अनिक उपाव, तुका म्हणे मज अनिक उपाव, दिसती ते वाव नामे विन, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. विठ्ठल नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगलहारी, द्रव औषो दशरथ आदिर बिहारी. सिया राममय सब जग जानी, करहो प्रणाम जोरी जोग पानी. पवन तनय भक्तन हितका, हृदय विराजत आवद बिहारी. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम, कभी तुम्हें भूलूं
नहीं मेरे प्रियतम युक्ताहार न लगे अनिक साधने अल्पनारायणे दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा अर्थाच्या दृष्टीनं अत्यंत सोपा, ज्याचं काहीच शिक्षण नाही त्याला सुद्धा कळण्यासारखा इतका सोपा हा अभंग आहे. विठ्ठल इतका सोपा अभंग, इतका सोपा अभंग, हार घालायचे विसरून गेले. तसं तर हा जो हाराचा मान आहे हा आमचा मान नाही, हा व्यक्तिगत मान नाही. हा ज्याला कोणाला वाटत असेल की हा व्यक्तिगत सन्मान आहे तर त्याचा तो काहीतरी एक सुप्त अहंकार म्हणा. हे कसं आहे, हे नारदांचा सन्मान आहे, साधू संतांचा हा सन्मान आहे. या गादीवर जे काही अधिकार संपन्न नारद महर्षीपासून जे जे कीर्तनकार उभे राहिलेले त्यांचा हा सन्मान आहे. पण कधी असतं हे नेहमी कीर्तन ऐकणारी मंडळी, श्रवण करणारी मंडळी, त्यामुळं असं कधी कधी एक एकाग्रतेमध्ये होतं, असं विसर पडू शकतो. एकाग्रता असते की एकदम एखाद्या अभंगाकडे, आणि त्यातले त्यात हा अत्यंत सोपा अभंग असल्यामुळे तुम्हाला ऐकायला पण फार सहज वाटणार. मी काही नाही सांगितलं तरी तुम्हाला कळून गेलं, मग कशाला बोलायचं. विठाला साधू संतांची ही तळमळ आहे. प्रत्येक युगाच्या अंगानं माणसाची जी शरीरयष्टी आहे, शारीरिक सौख्य ज्याला म्हणतात, कारण 2-4 सुख संसारामध्ये माणसाचे असले पाहिजे. आमच्या मारवाडी भाषेमध्ये म्हणतात पहिलो सुख निरोगी काया, पहिलो सुख निरोगी काया, दुसरो सुख बसमे जाया. असं काही सुख आहे की सगळ्यात पहिलं सुख काही असेल तर ते आपलं शरीर हे निरोगी असलं पाहिजे, तंदुरुस्त असलं पाहिजे, आणि काही जरी खाल्लं तर पचलं पाहिजे. त्या हवाबान हाड्याच्या गोळ्या खिशात नको, रात्री त्रिफळा चूर्ण कालू कालू घ्यायचं नको. आपल्याला काही जरी खाल्लं, आपण म्हणतो दगडं खाल्ले तरी पचले पाहिजे अशी म्हणे. खात नाहीत लोक दगडं, पण एक मन आहे, प्रचलित मन आहे. तंदुरुस्त पहिली सुख आहे ते निरोगी काया, दुसरं सुख बशमे जाया. जाया म्हणजे पत्नी. आपली पत्नी ही आपल्या वशमध्ये असायला पाहिजे. आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे तिनं ऐकलं पाहिजे. असतं एखाद्या माणसाच्या, नशिबान माणसाच्या हेही नशीब असतं, कारण हा जो संसार आहे हा नशिबाचा खेळ आहे. एखाद्याचं असतं अनुकूल प्रारब्ध, सगळ्या गोष्टी त्याला अनुकूल मिळतात. या सगळ्या गोष्टी. तिसरं सुख हे समाजामध्ये प्रतिष्ठा असणं, हे तिसरं सुख आहे. हे सगळे सुख सांगितलेले आहेत. आणि चौथं सुख आहे प्रमाणा इतकं कमीत कमी पैसा जवळ असणं. आपल्या गरजा भागण्या इतका पैसा आपल्याला मिळाला पाहिजे, कुणापुढं हात पसरण्याचं काम पडू नये. विठाला विठाला तसं हे जे शरीराचं वर्णन आहे तसं हे प्रत्येक युगामध्ये शरीर, त्याचे अवस्थान, त्याचं आयुष्य भिन्न भिन्न होतं. सत्ययुगामध्ये खूप आयुष्य होतं,
10-10, 20-20, 30-30 हजार वर्ष लोक, त्याहीपेक्षा जास्त होतं. कारण त्रेतायुगामध्येच 99,000 वर्ष आयुष्य दशरथ राजांचं होतं. 99 सहस्त्र राजा दशरथ असं म्हटलेलं. असं ध्रुव राजा होते. ध्रुव बाळांचं आयुष्य त्यांनी तपश्चर्या केल्यानंतरही 40 का 44 हजार वर्षापर्यंत त्यांनी राज्य केलं होतं. 36,000 वर्ष. कोणी? ध्रुव बाळांनी. म्हणजे तपश्चर्याला तो गेलेला काळ तो वेगळा, पण त्याच्यानंतर राज्य गादीवर बसले आणि 36,000 वर्ष राज्य केलं. 36,000 वर्षापर्यंत केस काळे होते, चेहरा तसाच होता. कुठल्या घरामध्ये डायच्या पुड्या बिड्या काहीच नव्हत्या, नसतं असं ते घोळून ठेवलेलं, जसं काय प्रसाद आहे. घरोघर कुठं जा, कोपऱ्याला ते दिसतात. पण ध्रुवबाळ एवढे तरुण होते, इतके तेजस्वी होते. प्रत्येक युगामध्ये शारीरिक सुख हे फार वेगळं होतं. सत्ययुगामध्ये फार वर्ष आयुष्य, म्हणून त्या वेळेला ज्या साधना आहेत त्या साधना आपण या कलियुगात करूच शकत नाही. आता हे राक्षस आहेत, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, ते एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली त्यांनी. एका पायावर. तुम्ही फक्त 5 मिनिटच उभा राहून दाखवा. एका पायावर नुसतं अंगठ्यावर उभा राहून तपश्चर्या केलेल्या आपण ग्रंथामध्ये वाचतो. आपला अंगठ्यावर एक पल भर बी आपण उभं राहू शकत नाही. आपल्यात ती दम नाही ना कोणता. आपल्यात एवढाच दम आहे, खायचं प्यायचं झोपायचं, एवढाच दम. भले जाडजूड बिडबीड होऊन जायचं. असं एक जाडजूड बाई डॉक्टरकडे गेली. म्हणले, डॉक्टर साहेब मला वजन कमी करण्याकरता काय औषध? म्हणले, 1 भाकर खात जा, रोज 1 भाकर खात जा. ती निघती म्हणली, डॉक्टर साहेब जेवायच्या आधी का जेवायच्या नंतर? कधी खायची 1 भाकर? विठाला मग त्यावेळेसचं शरीर, त्यावेळेसची तंदुरुस्ती, सगळ्याच गोष्टी होत्या. आणि त्यावेळेसचं वातावरण अनुकूल होतं. हे जे निसर्ग आहे तोही फार सुंदर होता. जिकडे तिकडे झुळझुळ गंगा मैया वगैरे वाहत होत्या. सुंदर अशा प्रकारचं ते पाणी राहायचं. पिऊन घ्यावं माणसानं. आत्ताला आम्ही लहान होतो तर गंगेचं पाणी पिऊन घ्यावं असं होतं, आणि पितही होते लोक. सुंदर वाळू स्वच्छ दिसायची. आणि ज्यावेळेला पाणी असं वाहायचं तर त्या वाळूमध्ये आम्ही उभा राहिलो तर ते पायाखालून अशी वाळू सरकल्यासारखी वाटायची. 1-1 तास, अर्धा तास आम्ही तो गंमत बघायचो त्याच्यावर उभे राहायचो. मग आमचे नाते गोते लोक, अरे हो ये बाहेर असं करायचं. पण बाहेर यावं वाटत नव्हतं. त्यावेळेचं काय प्रसन्न वातावरण होतं. जिकडे तिकडे नदी गंगा वाहती म्हणतात ना, अशा प्रकारची स्थिती होती. खूप सुंदर वातावरण. कंदमूल फल वगैरे सगळे खायचं, मस्तपैकी तपश्चर्या करायची. असे ते सत्ययुग होतं. त्रेतायुग आहे, द्वापारयुग आहे, असं सगळं. म्हणून कृतेयध्याय स्वरावर कृतेयध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतामखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तदहरिकीर्तनात्. कृतेयध्यायतो विष्णू. कृत म्हणजे सत्ययुग. सत्ययुगामध्ये ध्यान करायचं आणि मनाला एकाग्र करून ध्यानामध्ये भगवंताचा विग्रह साठवायचा आणि आपल्या या मनाला तद्रूप करून टाकायचं. जे आपण म्हणतो, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीशी आले. अशा प्रकारचं ते सत्ययुगामध्ये कृते अध्याय तो विष्णू त्रेतायाम यजता मखैः. त्रेतायुगामध्ये मोठे मोठे यज्ञ करायचे. अश्वमेध यज्ञासारखे यज्ञ करायचे. खूप महाराज अन्नदान करायचं. चांगल्या तुपातलं सगळं माल राहायचं. असं काही नाही सोयाबीन आणि सूर्यफूल आणि तेल. तसं चांगल्या तुपात जिलबी व्हायची. काय बनायची म्हणतात जिलबी. त्याच्या अंगानं बारीक कडक, त्याच्यामध्ये रस भरलेला, त्याच्यामध्ये केशराचा सुगंध
आणि तोंडाखाली घातली तर असं कडकन आवाज येण्यासारखं, म्हणजे कडक थोडी, इतकं सगळं त्या त्रेतायुगामध्ये भरपूर अन्नदान, चांगल्या तुपातला सगळा माल व्हायचा, मोठे मोठे यज्ञ, ब्राह्मणाला मनसोक्त दक्षिणा. मनसोक्त किती दक्षिणा देत होते ब्राह्मणाला, त्याला पुन्हा आयुष्यात काहीच करावं लागलं नाही पाहिजे, त्याचं पूर्ण आयुष्य, पूर्ण कुटुंब आनंदानं जगलं पाहिजे, इतकी दक्षिणा देत होतं त्रेतायुगामध्ये. काय आपण देतो ब्राह्मणाला, काय दक्षिणा देतो आपण? असे वस्त्र देतो की त्याने घातलंच नाही पाहिजे, त्याला घालताच नाही आलं पाहिजे वस्त्र, अशा प्रकारचे किरकोळ कारकोळ आपण देत असतो. इतकं त्या त्रेतायुगामध्ये त्रेतायामेजतामखैही आणि द्वापारे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये पूजा करायची भगवंताची. जो त्या द्वापार युगामध्ये जो विग्रह असेल त्याप्रमाणे सुंदर अशा प्रकारचं देवघर किंवा कुठे मंदिर वगैरे असेल तर खूप मनोभावे पूजन करायचं. भगवंताचा अभिषेक वगैरे दह्यानं दुधानं, आपण पंढरपूरला बघतो ना भगवंताचा अभिषेक वगैरे, आणि नंतर भगवंताला वस्त्र परिधान करणं, नाना प्रकारचे फुलं आहेत, सुगंधी फुलाचे हार वगैरे सजवणं, जसं आपण उत्सवाच्या वेळेला सजवतात ना मंदिर, त्याप्रमाणे नित्यानं सजवणं भगवंताला. पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जाईजे, असं म्हणले. पेरणी केल्यानंतर असं पीक एवढं एवढं आलं ना विधभर, तर शेतकऱ्याला ते पाहून जसा आनंद होतो, तसं भगवंताचं पूजन केल्यानंतर त्या देवघराकडं बघून आनंद झाला पाहिजे. देवपूजा करणाऱ्याला झाला पाहिजे, घरातल्या लोकांनासुद्धा वाटलं पाहिजे की काय भगवान दिसत आहेत, त्यांनीसुद्धा एक मिनिट तिथं उभा राहिलं पाहिजे. अशा प्रकारच्या पूजा त्या ह्याच्यामध्ये करायची, द्वापार युगामध्ये करायची. हे सगळे युगामध्ये, तसं रामचरितमानसमध्ये सुद्धा उत्तरकांडामध्ये हाच विषय चोपाईमध्ये टाकलेला आहे. कृतयुग सब जोगी विज्ञानी, करी हरि ध्यान करहि भव प्राणी. त्रेता विविध यज्ञ नर करहि, प्रभुई कर्म समर्पी भवतर. असं त्या चोपाय आलेलं आहे. कृतयुग सब योगी विज्ञानी, करी हरि ध्यान तरई भव प्राणी. त्रेता विविध यज्ञ नर करहि, प्रभुई समर्पी कर्म भवतरहि. द्वापर करी रघुपति पद पूजा, नर भवतरहि उपायन दूजा. द्वापर करी रघुपति पद पूजा, नर भवतरहि उपायन दूजा. कलियुग केवल हरि गुण गाहा, सुमेरि सुमेरि नर पावई धाहा. तोच अर्थ आहे त्या श्लोकाचा अर्थ, त्या अर्थाप्रमाणे त्या चोपा आहेत की द्वापर करी रघुपतिपती पूजा, नर भवतरहि उपाय न दूजा. कलियुग केवल हरिगुण गाहा. कलियुगामध्ये फक्त भगवंताचे गुणानुवाद गायचे कलियुगामध्ये, कारण प्रत्येक युगामधलं आयुष्य वेगळं, शरीर संपत्ती वेगळी. कलियुगामध्ये शरीर संपत्ती पण तेवढी नाही. अल्प आयुष्य मानव देह, भारत
अल्पायुष्य मानव देह. आपल्या या मानवी शरीराला कलियुगामध्ये अल्प आयुष्य आहे. म्हणजे इतर लोकांचे आयुष्य बघितल्यानंतर आपलं एकदमच किरकोळ आयुष्य. म्हणजे अगोदरचं एक नामदेव महाराजांचा एक अभंग आहे बा. अरे मना शोक करीशी किती, हे तव वाया धन संपत्ती, आयुष्य भविष्य नाही तुझी हाती, हे अंती सर्व जाय जने, एका अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा, तया हिरण्यकश्यपा काय झाले. हिरण्यकश्यपचं इतकं आयुष्य. तुम्हाला गणित माहीत आहे ना, सगळे आकडे माहीत असतील ना. 1 अर्बुद 60 कोटी देखा, असल भरपूर असेल. कशाला आपल्याला आकड्याचं हे करायचं ना, आपल्याला त्या संख्याच माहिती नाहीत ना. आपलं फार झालं तर 30 दाई 300, त्याच्यावर काय पाठ असणार. एकदा तर शाळेमध्ये ते हे आले तपासणारे अधिकारी, त्यांनी विद्यार्थ्याला विचारलं, म्हणले 60 किती, तो म्हणला 24. तर ते शिक्षक म्हणले शाबास. त्या अधिकाऱ्याला वाटलं बाबा मुलगा चुकला गोष्ट खरी, पण ते शिकवणारे शाबास म्हणतात. म्हणले अहो ते चुकीचं उत्तर देऊ लागलं आणि तुम्ही म्हणता शाबास. म्हणले अहो साहेब, तो 3 महिने झाली शाळा उघडायला, आधी 7 चोक 20च म्हणत होता, नंतर 22, आता 24पर्यंत आला. अजून काय प्रगती घेतात. म्हणजे काय आपलं गणित कच्चं, ते काय फार एवढाले आयुष्यावाले होऊन झाले. 14 कल्प मार्कंडे आपडे, 14 कल्प 14 चौकड्या लंकानाथा म्हणलेले. 99 सहस्त्र राया दशरथा, तेही गेले मृत्यूपंथा. किंवा 14 कल्प मार्कंडे आपडे, तो लोमहर्षणाचा एक रोम झडे, बकदाल भ्याचे निमिष मोडे, गेले एवढे अरे मना शोक करीशी किती, बकदाल भ्याचे पुरे निमिष, तो वटहंसाचे उपडे पिच्छ, तयासी होता मृत्यू प्रवेश, तो एक श्वास भ्रुशुंडीचा, अरे मना शोक करीशी, एक श्वास भ्रुशुंडीचा असं म्हणे. मरणात पुरे भ्रुशुंडीचा, तो एक दिवस कुर्माचा, नामाविनवी केशवाचा, वेगी विठोबाचा पंथ धरा. एवढाले आयुष्यवाले निघून गेले आणि त्यांच्या आयुष्यासमोर आपलं आयुष्य काहीच नाही. म्हणून तुम्ही लवकरात लवकर भगवंताची साधना करा. एकादशीला येत जा, कीर्तनाला येत जा, गीता पाठला येत जा. थोडा टाईम बदलला तर लगेच आळस, अर्ध्या खुर्च्या खाली, काही वाचित पण नाही मोबाईलमध्ये, सगळं पाठ झाल्यावर वाचित. आळस करू नका, कारण आयुष्य फार कमी आहे आपलं. आयुष्य फार जेमतेम आयुष्य. त्या आयुष्यामध्ये आपण एवढे कुटाणे करून ठेवलेत की ते सारवता आपलंच संपून जाऊ. आयुष्याचं गणित बघायला पाहिजे, नंतर संसाराचा पसारा वाढवून ठेवायला पाहिजे. आयुष्य फार कमी आहे. म्हणून प्रपंचात जास्त डोकं लावण्यापेक्षा भगवंताचं नामचिंतन करा, एकादशी व्रत करा, नामस्मरण करा. कलियुगामध्ये जे आहेत ते फार कमी आयुष्य आपल्याला. त्रेतायुग, द्वापारयुग, सत्ययुगामध्ये खूप आयुष्य होतं, खूप चांगलं शरीर होतं, खूप चांगल्या पद्धतीनं साधना करता येत होत्या. दिवस जरी बैठक टाकली तर ते मांडी मोडत नव्हतं. आता कीर्तनात सुद्धा मनुष्य 2 तास मांडी घालून बसू शकत नाही. मांडी घालून बसू शकत नाही. एक मांडी सोड, एक काढ, एक असे चालूच असतं. काही जण मग हळूच आपलं पाय लांबून देते, काही लांबून जातात, तरी पण अजून झोपत नाहीत. उद्या जर जास्त थकलेले लोक आले तर कोणी म्हणेल महाराज
झोपायची सोय का? कीर्तनाला येतो मग आपल्याला करावं लागेल ती सोय. हो तुमची हाय झोपायची सोय. पांघरून कोणतं आहे, पांघरून कोणतं आहे असं सुद्धा विचारू शकतात. ते अजून आपली पाळी आलेली नाही आहे. इतकं आपलं हे शरीर सामान्य आहे. म्हणून कलियुगामध्ये आपला सगळ्यांचा उद्धार व्हावा यासाठी जगद्गुरू तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये सोपी साधना सांगतात. कलियुगा माझी करावे कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. अभंगाचं हे ध्रुपद आहे. या कलियुगामध्ये कीर्तन करा म्हणतात महाराज. या कलियुगामध्ये भगवान तुम्हाला भेटावे असं जर वाटत असेल, भगवंतानं दर्शन द्यावं, तर तुम्ही कीर्तन करा. आता कीर्तन शब्द म्हटला की तुमच्यासमोर आता हे एक कीर्तन आलं जे आता मी इथं उभारून करतो, याला काय म्हणायचं? कीर्तन. तुम्ही जे टाळी वाजून करताय ते काय? नामसंकीर्तन. त्याचं नाव काय? नामसंकीर्तन. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताच्या लीला सांगितल्या जातात, त्याला लीला कीर्तन म्हणतात. कोणतं कीर्तन? लीला कीर्तन. कधी कधी भगवंताच्या अनेक गुणानुवाद वर्णन केले जातात, त्याला गुणकीर्तन म्हणतात. पण हे गुणकीर्तन आहे, लीला कीर्तन आहे, हे असं जे कीर्तन आहे हे कीर्तन फक्त इथे उभारून करता येतं. पण सगळ्यांना करता येईल असं कोणतं कीर्तन आहे? नामसंकीर्तन साधनपै. हे सगळ्यांना करता येण्यासारखं आहे.
पण तुमच्या कीर्तनाला लवकरात लवकर तुम्हाला फळ लागून जाईल. पण ह्या कीर्तनाला मध्ये थोडेसे डेंजर सिग्नल दाखवलेले. तुम्हाला काही सिग्नल नाही, तुम्ही बिनधास्त गाड्या आणा. तुम्हाला असं कुठलं सिग्नल दाखवलेलं नाही गाडी उभी करा म्हणून. कधी करा तुम्ही, झोपताना करा, बसताना करा, खाताना करा, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, कधी करा. आणि तुमचं कीर्तन तुम्हाला फलीभूत होणार आहे. पण हे कीर्तन जे आहे याच्यामध्ये थोडे सिग्नल आहे. तुकोबाराने सिग्नल दाखवले, लाल कंदील ज्याला म्हणतात ना, सिग्नल म्हणजे लाल दिवा. जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, तट्टा वृषभाशी दाना, तृण मागू नये जाना, तुका म्हणे देती घेती ते नरकाशी जाती. याच्यात सिग्नल दाखवले. जिथं कीर्तन करायचं आहे तिथल्या लोकांकडून काही खायचं नाही, म्हणजे अन्न वगैरे खायचं नाही. आता बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा. आता कोणाला असं वाटतं तर आत्ताच आम्ही बुक्का लावला, तुम्हाला माळ घातला. माळ नाही, ते हार आहे. तो हार नाही, हाराचा उल्लेख नाही आहे. कीर्तनकाराने कुठेही विनाकारण शिष्य लोक निर्माण करायचे नाही. कपाळाला बुक्का लावायचं आणि माळी घालायची. बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये. कोणत्याही आलतू फालतू लोकांना माळी घालायचं नाही. लक्षात आलं का? मग काही लोक भूषणाने सांगतात मी गावकरी, एक अख्खं गाव माळकरी केलं. फडतूस लोकाला माळकरी केलं, त्याने काढून ठेवल्या, कुटीला लावल्या. काय माळकरी करून उपयोग आहे? मी त्या शेवगाव भागाला एकदा गेलो कीर्तनाला, आणि कीर्तनामध्ये एक जण हार घालायला उठला. म्हणलं माळ ऐकतो आहे का? नाही. खाली बस म्हणलं. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याने हार घालायचं. ते योगायोगानं निघालं आमचं नात्यात. ते गावातलं प्रतिष्ठित माणूस, त्याचं फिरलं डोकं. त्याला असं वाटायला लागलं महाराजाला हाणाव काय. इतका राग आला त्याला. हाणलं नाही त्याने मला, पण इतकं राग आला. त्याचं तळपायाची आग पुढे गेली, तशी मस्तकाच्या आधी आग होते, नंतर तळपायाकडे जाते. आपण तसं बोलत असतो. खूप राग आला. मग ते कीर्तनातून जाऊ का काय असं त्याला वाटायला लागलं. राहून राहून ते असं उठायला पाहिजे. मी म्हणलं तू काही इथून उठला की मी लगेच पिछे मोडून मी लगेच निघून जातो. मला काही घेणं नाही या गोष्टीची. मग पण तू जर बसला तर मी कीर्तन करेल, बरोबर करेल मला 2 घंटे, तसं काही नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला तुझा राग आलेला नाही, तुला माझा आलेला आहे. तू कसं बी करू राहिला, काही बी बोलत असला तरी मला तुझा राग आलेला नाही, येणार पण नाही, म्हणून तू चुपचाप बस. असं ते झालं. मग त्याला काय वाटलं काय माहिती. कीर्तन वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आला. म्हणजे महाराज माळ घाला. मला हरिपाठ पाठ आहे का? अरे म्हणजे काय महाराज रे. आधी म्हणे माळ घाला, आता म्हणतो पुन्हा म्हणे हरिपाठ पाठ करा. मग हरिपाठ कुठं पाठ आहे म्हणलं मग करा ना 5-6 महिन्यांनी येऊन परत येतो ना. हरिपाठ पाठ करा. त्याच्यानंतर तो 2-4 लोकांना असं म्हणा, अरे ते काय म्हण हे. मी आपलं नीट झालो होतो रात्रभर, थोडा मला राग आला, मी सकाळी नीट झालो ना, पुन्हा मला म्हणे हरिपाठ. हे काय महाराज? मग कोण आहे मग? आता या वेळेला आमची तिथं रामकथा झाली, त्याला त्याच माणसानं पश्चाताप केला. म्हणजे महाराज तुम्ही जे म्हटले होते ते एकदम योग्य होतं. तुम्ही जी आम्हाला ट्रीटमेंट दिली ती एकदम योग्य होती. हो, त्याने स्वतः मुखानं कबूल केलं. त्याला हे सगळे भजनी लोक कसे आहेत? साक्षी आहेत. विठ्ठल याचा एक अर्थ असा होतो की बुक्का लावू नये बाळान, माळ घालू नये गळा. म्हणजे जास्त विनाकारण कोणालाही माळी घालायची नाही अनधिकारी माणसाला, असा एक अर्थ आहे. दुसरा गोष्ट, सन्मानाची अपेक्षा करायची नाही. ह्या नारद गादीचा मान आहे, तो आपला मोठा सन्मान होऊ लागलेला आहे. आणि कुठेही नाही सांगायचं की लोकांनी एवढे हार घातले होते, असं सांगायचं नाही. एक महाराज सांगायला लागले होते एका भजनी माणसाला, काय त्या गावाला सप्ताह झाला, आमची मिरवणूक काढली आणि 150 हार आले होते. हे मिरवणूक. तो माणूस कट्टरवारी करत होता. म्हणजे महाराज तुम्ही जर ही गोष्ट जिकडे तिकडे सांगायला लागले ना, पुढच्या जन्मात तुम्हाला ट्रॅफिक पोलीस व्हावं लागेल. रोडवर मिरवणूक काढली तर तिथं बशीत दाखवीत बसा म्हणले हात, इकडं गाडी घालून तिकडं गाडी घाल. तर असं ते आहे.
तट्टा वृषभाशी दाना तृण मागू नये जाना. आपल्याकडे काही वाहन असेल तर त्यालाही खर्च लागेल, तो मागू नये असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काही घोड्यावर वगैरे जायचे अगोदर त्याला दाना मागू नये, बैलाला पेंडी मागू नये. तुका म्हणे देती घेती ते नरकाशी. तुकोबारा म्हणतात या प्रकरणामध्ये जे कोणी देणारे आहेत ते अगोदर नरकात जातात, कारण देणाऱ्यांनी त्याला बोलवलेलं असतं. अगोदर पुढाकार कोणाचा असतो? कीर्तनकाराला कोण बोलवतात? जे पाकिट भरणारे. पहिला पाकिट भरे, दुसरा पाकिट मारे, असं आहे. दोन आहे त्याच्यामध्ये, दोन प्रकार आहे. तर पाकिट भरे आधी नरकात जातात. बारा तुम्हाला काय करायचं? अजून वाढवतो, अजून वाढव. कुठं आपल्याला पदरचे द्यायचे? हो, वर्गणीतले द्यायचे. हो, असे जे पाकिट भरे ते यमराज त्यांना अगोदर घेतात, त्यांना अगोदर घ्यात नाही. आणि हे पाकिट भरे त्याच्यानंतर मग हळूच पाकिटमारी येतात, त्यांचा खेळनंतर. तर हे कीर्तन जे आहे याचे सिग्नल आहेत फार. या कीर्तनाच्या खूप मोठ्या मर्यादा आहेत. म्हणून हे कीर्तन एवढं सोपं समजू नका. जर का साधू संतांच्या शब्दाला चुकून तुम्ही जर मनाने काही पण अर्थ काढले आणि काही पण तुम्ही त्याचा अर्थाचे अर्थ करून जर सांगू लागले की काय हरकत आहे, जे दिलं ते घ्यायला पाहिजे, असे बरेच लोक मनाने त्यांचं त्याच्यावरच आहे, असे काही लोक बोलले जातात. हे सगळे कार्यकर्ते नाही, कार्यकर्ते सगळे कार्यकर्ते लोक बोलत असतात असे, त्यांचं त्याच्यावर आहे. जसं काय याने पुरा त्याचा संसाराचा अभ्यास केला आहे. म्हणून ही गोष्ट फार धोक्याची आहे. कुटुंब आहारा करणे अकल्पित न मिळे तरी कोराण्य करणे ऐसी स्थिती जे वर्तने ते जाणणे शुद्ध वैराग्य ऐशी स्थिती नाही जासी. तो कृष्ण प्राप्ती कैची त्यासी याला की कृष्ण प्राप्तासी ऐसी स्थिती असावी. या स्थिती वेगळा जाण कृष्ण मिळतो. तो अज्ञान तो सगळा मूर्खांचे अधिष्ठान लटके तरी आण देवाची. त्याला मूर्ख म्हटलेले. जो कुठल्याही संतांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढत असेल, जे दिलं ते घ्यायला पाहिजे आणि खुशीन जे देतात आम्ही देतो, तर त्यांचं त्याच्यावरच आहे, त्यांना देईल, आपण नाही दिलं तर कोण देणार आहे, असे जे याच्यात कार्यकर्ते लोक असतात, हे कार्यकर्ते लोकांना सुद्धा त्याच्यापासून धोका आहे. धोका आहे. ठीक आहे, नंतर कळेल. जे आहे ते आहेत. 2+2 तुम्ही कुठं जा, त्याचं 4 उत्तर येणार. चुकीचा कार्यक्रम केला, चुकीचं फल तुमच्या पदरामध्ये पडणार आहे. तात्पुरतं तुम्हाला बरं वाटत असेल. 10-5 लोक त्यांनाही सांगतात काय कार्यक्रम केला, काय सप्ताह केला, वाह. असे लोक त्यांचे वाहवा करणारे आहेत, ते थोडंफार असं मिळून जातं. एखाद्या कीर्तनकारा लोक म्हणत असतील काय तुमचा आवाज आहे वा, काय तुमचं कीर्तन आहे, एकदम वा, याला म्हणावं काम. असं उठलं म्हणताल कीर्तन, पण ते बरोबर नाही. कारण त्याच्या ह्या कीर्तनासाठी फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत, पण तुमच्यासाठी काहीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीच्या नादी लागूच नका. इकडे यायचा की जास्त प्रयोगच करू नका. पण आजकाल लोकांना काय झालं का, कोणी असं लगेच भुभुपकारच करू राहिलं. कधी उडी मारून कधी नाही, कधी उडी मारून कधी नाही. पण ती उडी मारताना तुला अगोदर सगळे सिग्नल बघून घे. ते जर तुला लक्षात नाही आले तर तुझी उडी फार खतरनाक आहे ती. म्हणून तुकोबारा या ठिकाणी सांगितलं कलियुगा माझी करावे कीर्तन. हे कीर्तन फक्त तुमच्या आमच्यासाठी, जे या कीर्तनाकडे नाही आले आणि ज्यांना नामस्मरणाची गोडी लागली आणि ते जेव्हा पहा तेव्हा नामस्मरण करत राहतात, असे जे काही आहे. आणि हे भगवंतानं सुद्धा सांगितलेलं आहे. अल्पनारायणे दाखविले
भगवंताने सांगितलेलं आहे. अल्पनारायणे दाखविले. नारायण म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मा. हा नारायण बद्रिकाश्रमे झालेला अवतार आहे. नारायण बद्री नारायण पूर्ण तपश्चर्येमध्ये गेलेला अवतार आहे. पण तेच नारायण भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे की ये दशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीता आहे. किंवा त्याच आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणे अवतार. तेच नारायण भगवान श्रीकृष्ण परमात्मा झालेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्मानंच गीता सांगितलेली आणि गीतेमध्ये भगवंतानं ही साधना सांगितलेली. अल्पनारायणे दाखविले. गीतेमध्ये नामस्मरणाचं महत्त्व सांगणारा कोणता श्लोक आहे नाथा? सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. वा 100पैकी 100 मार्क. 100पैकी 100 मार्क. नाही तर कधी एखादा मार्क काटछाट होत असतो, पण काटछाट ठेवायला काही जागाच नाही लागली. 100 हां 100% मार्क. अल्पनारायणे सांगितले. भगवंतानं सांगितलं आहे की सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः. सततं कीर्तयन्तो माम. भगवंताचं कीर्तन करत राहा, सतत करत राहा. तरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा निली तीर्थे ठायावरून उठविली यमलोकीची खुंटिली रहाटी आघवी. यमू म्हणे काय यमावे दमू म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे दोष औषधाशी नाही. हां ओखद हां दोष ओखदाशी नाही. किती सुंदर लिखाण. कही एकाधीने वैकुंठा जावे पर ते वैकुंठची केले आघवे. ऐशे नाम घोष गौरवे धवळे विश्व. कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखिळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. असा हा कीर्तनाचा महिमा भगवंताने स्वतः सांगितलेला आहे. अल्पनारायणे दाखविले. आणि या कीर्तनाची शक्ती एवढी आहे की 7 जणांची यादी 9व्या अध्यायामध्ये आहे. त्या 7ही जणांचा उद्धार करण्याची शक्ती त्या नामस्मरणामध्ये आहे. 9व्या अध्यायाच्या शेवटी 7 लोक दाखवलेले आहेत. अपिचेत सम्यक व्यवस्थितो क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति. मामि पार्थोपाश्रित्य एपि पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः तेऽपि यान्ति परां गतिं. किं पुनर्ब्रह्मणा पुण्य भक्ता राजश्वरस्तदा अनित्यमस्तं लोका भूमं प्राप्य पदसमा. वा वा 7 जणांची यादी आहे. आणि या 7 जणांमध्ये आपण कोणत्या कप्प्यात बसतो याचं ज्याने त्याने सांगायचं. आपण कोणत्या कप्प्यात बसतो. आता मी कोणत्या कप्प्यात हे तुम्ही सांगा. या 7 जणांच्या कप्प्यात मी कोणत्या कप्प्यात बसतो ते तुम्ही. पहिला कप्पा आहे अपिचेत्सु दुराचार. अपिचेत्सु म्हणजे सुप्रसिद्ध दुराचरण करणारा. जसं वाल्या कोळी आहे. त्याने हजारो ब्राह्मण मारून टाकले. कितीतरी हत्या केल्या त्याने. आणि एक हत्या करणं किती पातक आहे. त्याने खूप जणाला मारलं. चांगले ब्राह्मण एवढे मारले तर तेलीन तांबुळीन चांभारण कुंभार याचं त्याच्याकडे गणितच नव्हतं. इतके लोक मारले. मग हा पहिला नंबरला आहे. हो याच्यात तुम्ही मला धरता का? नाही ना. खरं बोलायला काय हरकत. अपिचेत्सु दुराचारोमध्ये काही आपण नाही सांगू. अपिचेत्सु दुराचारो भजते मामनन्य साधुरेव समंतव्य सम्यक व्यवस्थितो हिस. पुढे क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति कौन्तेय प्रतिजानी न मे भक्त प्रतिष्ठती. आता त्याच्या पुढच्या श्लोकात माम हि पार्थ
व्यपाश्रित्य एपेषु पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास तेपि यान्ति परां गती. पहिला अत्यंत सुप्रसिद्ध दुराचरण करणारा, उठका मार कोणाची हत्या करायची आहे पहिलं. दुसरा आहे पापयोन आहे, पापयोनीमध्ये जन्माला आलेला, जसं चंडभिल्ल आहे. चंडभिल्लाचा जन्मच कुठं झाला? पापयोनीमध्ये. मग उठायचे, हरणं मार, कोल्हे मार, काही मार आणि काही खायचं. असे काही काही लोक असतात पापयोनीमध्ये जन्माला आलेले, त्यांना काही कळत नाही काय खावलं. दारू प्यायचा, मांसाहार करायचा. 2-3 दारुड्याने दारू ढोसली आणि तिकडं ते एका कोठ्यावर राहिले म्हणले आपण हे करू म्हणले, बोकड्याला मारू. आणि ते आंध्रातच घेऊन येतो म्हणले, घरचं आणतो म्हणले, चोरून, बायकोला चोरून आण. गेलं घरी, आणलं, काय त्यांनी करायचं ते केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उतरल्यावर घरी गेलं तर ते बोकडं तिथंच होतं. आणि ती बायको म्हणून राहिली रात्रीपासून आपलं कुत्रं दिसा ना. बायको म्हणली. मग त्याच्या ध्यानाला रात्री आपण बोकड समजून काय नेलं, कुत्रं नेलं. याला काय म्हणायचं? पापयोनी. पापयोनी जन्माला आले की काही पण, हो, त्यांचं कशाचे शुद्ध नाही. याच्यात अपिचेत्सूमध्ये नाही, पापयोनी नाही. पापयोन स्त्रियो, स्त्रीचा सुद्धा उद्धार नामस्मरण होतो. का बरं स्त्रीचं नाव घेतलं स्पेशल वेगळं? कारण शास्त्रकाराने स्त्रीच्या ठिकाणी 8 अवगुण सांगितलेले आणि काही गुण पण आहेत, काही गुण पण आहेत, काही अवगुण आहेत. साहस अनृत चपलता माया भय अभिवेका शौच अदाया. कुठल्याही प्रकारचं धाडस करायचं. साहस म्हणजे एखादा प्रसंग आला, छोट्याशा कारणावरून घर सोडून निघून जायचं, नाही तर काही पण जीवाचं करून घ्यायचं, काही पण बडबड करायची, काही पण बोलायचं. अशा प्रकारचे जे असतात, असे जे आहेत साहस. अनृत म्हणजे खोटा बोलणार, खोटं बोलायचं, खरं सांगायचंच नाही. नवऱ्याकडं सगळे चुकीचेच हिशोब द्यायचे, हे आणलं, ते आणलं, ते आणलं, आणि मग ते हिशोब नाही लागला, दे वा डो असले, दे वा डो असे त्या हिशोब लिहिताना 4-5 ठिकाणी दे टिंब वा, आणि मग ते म्हणजे हे काय देवा म्हणजे देवाला डोळे कुठे गेले मला नाही माहीत. हो, अशा प्रकारचं. हो, चपलता, माया, भीती, भय. पुरुषापेक्षा महिलांना भय जास्त वाटतं. जर या पृथ्वीमध्ये झुरळ आणि पाली जर नसत्या तर स्त्रियांचं राज्य आलं असतं. आजचं राज्यकारभार त्यांच्याकडे असतं. पण हे झुरळ पाली आहे मग बरं आहे, कारण त्या झुरळाला खूप भीतात, झुरळाला खूप होता. एक माणूस झुरळ मारायला लागला ना तर झुरळाला वाचा फुटली, म्हणले मला मारू नको, कारण तोही बायको तुला भेट नाही. तर हे असे 8 अवगुण आहेत म्हणून त्यांचा नंबर घेतलेला आहे. सगळ्याच्या ठिकाणी नाही बरं. आणि तुम्ही इथं आलेलं तर अजिबातच नाही, तुमचं तर बोलतच नाही आहे मी. असं कुठे बाहेरच्या ज्या कधी कीर्तनाला येत नाही त्यांचा विषय आहे. आणि काही गुण पण आहेत. हो, स्त्रीणाम द्विगुणाहारो बुद्धिस्तासाम चतुर्गुणाः. स्त्रियामध्ये तसे गुण पण आहेत. त्यांच्या जर मनात आलं तर माणसापेक्षा ते डबल खाऊ शकतात, पचवू शकतात डबल. फक्त त्यांच्या खाण्याची पद्धती वेगळी असते. ते असं आपल्यासारखं दणकन नाही घेत, असं चतको असं कधी वरणाबरोबर, कधी आमटीबरोबर, कधी ठेशाबरोबर. पुन्हा खाताना म्हणतात काय झालं कानू धकानाच, काय झालं कानू धकानाच, आणि पुरं टोपलं खाली. अशा प्रकारचं ते आहे. आणि बुद्धीच तासाम चतुर्गुणा. त्यांची 4 पटीनं माणसापेक्षा 4 पटीनं बुद्धी जास्त असते. बऱ्याच गोष्टी त्यांच्या डिलीट होत नाहीत कधीच.
ते एखाद्याला भांडण झालं ना तर 10-10 वर्षाचं. कावा विसरला काय? तेव्हा तू बोलला नव्हता काय त्या बबीच्या लग्नात? हां, तेव्हा आपला उमेश पोटात होता. असं काही कुठल्या गोष्टी ध्यानात राहतात. बुद्धिस्त असा चतुर्गुणा हा. तर हे असं काय आहे. म्हणून त्यांचा एक वर्ग आहे स्त्रियाचा. पाप योनी स्त्रियो वैश्य. वैश्य म्हणजे व्यापारी. आता आली की नाही आपल्याकडे गाडी, ज्याच्यात आपण मोडतो की नाही. तुम्हाला मी काय म्हणतो, मी कशात मोडून राहिलो. आता तुम्ही कबूल करता नाही मी कशात मोडून राहिलो. तुम्हाला दिसून राहिलं धडधडीत हे व्यापारी माणसं आहेत म्हणून. हे दुकानदार लोक हे तुम्हाला माहीत आहे की नाही. म्हणजे आपलं गणित कुठे हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही, की आपण कोणत्या कॉलममध्ये आहेत म्हणून. 7 कॉलममध्ये आपण कोणत्या कॉलममध्ये आलो? वैश्य. स्त्रियो वैश्या तथा शूद्र. शूद्रामध्ये आपण नाही जात. आणि मग किं पुनर्ब्राह्मणा पुण्यान भक्ता राजर्ष, ते वरचं गणित आहे, ते हाय क्लास आहे. मेरिटचा कार्यक्रम आहे तो पुढचा, त्याच्याबद्दल बोलायला तिकडं नाही. फक्त आपण कुठं आलो? वैश्य. मग वैश्य पापी राहतात का? हो. त्यांना कधी कधी खोटं बोलावं लागतं. कधी म्हणजे दिवसातून एखाद बारीला तरी बोलावं. एखादं गिऱ्हाईक आलं, ज्या तुम्हाला काय करत, तुम्हाला काय आम्ही जास्त लावणार आहे का? म्हणजे मध्ये एक चुना शब्द राहतो, ते तोंडातून निघत नाही, ते चुना शब्द राहतो. म्हणजे एकदम कधी कधी काही प्रसंगाला एकदम कोणी असं एखादं व्यापारी सापडेल का लगेच आलेल्या भावाचे त्याने समोर बिलं ठेवलेत, हे पाहावं तुम्हाला काय द्यायचे ते द्या, असं कोणीच नाही. व्यापाऱ्याचे सगळे गोष्टी अशाच राहतात. आता एवढ्या मोठ्या ॲडव्हर्टाईज टाकतात. इथं किराणा दुकानामध्ये आम्हाला मोंड्यातून गोष्टी मिळत नाही, ते त्याच्यापेक्षा कमी भावाच्या ॲडव्हर्टाईज देतात की तुम्हाला हा चहा पुडा आम्ही 100 रुपये कमी नाही देणार आहे, पण फक्त हे तुम्हाला 2च नग मिळतील असं खाली लिहिलेलं असतं. मग ते माणसं तिथे जातात, ते 2 नग घेतात आणि बरोबर ते नग नेलेलं राहतात, ते किती का घेऊन येतात. मग इकडची जी कसर आहे ते तिकडं काढून टाकायची. तर त्यांना माहिती आहे हे असे येणार नाही, लक्ष्मीनारायण येणार आणि ते यांना अजून काहीतरी घ्यायला लावणार, हे त्यांना माहिती असतं. मग जे घ्यायला लागेल ते त्याच्या तिकडे होऊन जातं. पण मुख्य गोष्ट आहे की हे 7 लोक आहेत. वैश्याकडून सुद्धा दोष घडतात, स्त्रियाकडून घडतात. पाप योनीचं ज्यांचं अपिच्छेद सुद्धा तर सोडून बोलूच नका. पण हे कीर्तन असं आहे, कीर्तनाचा महिमा असा आहे की या 7ही लोकांचा उद्धार होतो. जे की वाल्या कोळ्याचा उद्धार झाला. वाल्या कोळ्याचे वाल्मिक ऋषी झाले, त्यांचा उद्धार झाला. पाप योनीमध्ये जन्माला आलेला तो छंड भिल्ल, त्याला विमान आलं नेण्याकरता. 1 वर्षाने का होईना पण त्याला काय आलं? विमान आलं. पाप योनीसुद्धा, पाप योनीचा उद्धार होतो. स्त्रिया अनेक संत झालेल्या आहेत, स्त्रियांचा सुद्धा उद्धार होतो. ध्रुवबाळाची आईसुद्धा विमानामध्ये गेली होती. ध्रुवबाळाने आईला अगोदर विमानात घेतलं, नंतर ते विमानात बसले होते. म्हणजे स्त्रिया, वैश्याचा सुद्धा उद्धार होतो, सगळ्यांचा उद्धार होतो. असा हा कीर्तनाचा महिमा आहे. म्हणून कलियुगा माझी तेने नारायण देईल भेटी. या कीर्तनानं भगवंताने या भक्ताला भेटी दिलेल्या आहेत. एवढा हा कीर्तनाचा महिमा आहे. विठ्ठल म्हणून अल्पनारायणे दाखविले युक्ताहार नलगे अनिक साधने. मग तुम्हाला इतर साधना करायची गरज नाही, ज्याच्यामध्ये युक्ताहार आहे. युक्ताहार म्हणजे अष्टांग योग साधना, त्याच्यामध्ये वर्णन आलेलं आहे. 6व्या अध्यायामधला 16 क्रमांकाचा श्लोक आहे बघा, 16व्या क्रमांकाचा. नाट्यश्नतस्तु योगोस्ते न चैकान्तमनश्नतः न चातु स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. परत एकदा. ते नाट्यश्नतस्तु लोको न चैकान्तमनश्नतः न चातु स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य
योगो भवती वा. आता हे छोटे लेकरं ते गीता पाठ करू लागले. काही पाठ करतात, काही पाहतात. आम्हाला ते लहानपणी एक आमच्या शाळेत एक कडाकडी विकायला यायचं गुळाची. कडाकडी की मजा बडी ते म्हणतात. कडाकडी की मजा बडी लेव 5 रुपये 5 रुपये. ह्यो खाऊ राहिला आणि तो पाहू राहिला ते म्हणायचं. तसं काही गीता पाठ करू राहिले, काही पाहू राहिले ग. विठाला विठाला पाय लहान वयामध्ये होऊ लागला आता. आणि आपण मागे ज्ञानेश्वरनी पण सांगितलं, ज्यांची गीता पाठ होणार त्यांची रथातून मिरवणूक निघणार. सगळ्यांना दाखवू आम्ही की कसं झालं. मग बघा कशी गीता पाठ झाली. मग त्या श्लोकाचा असा अर्थ आहे, नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नत. आश्नत म्हणजे खाणे. योग मार्गासाठी नात्यश्नतस्तु योगोस्ति, जास्त खाणारा चालत नाही, एकदमच नाही खाणारा चालत नाही, असं म्हटलेलं आहे. न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. जास्त स्वप्नशीलस्य म्हणजे जास्त झोपाळू चालत नाही आणि जास्त वेळ जागा राहणार चालत नाही. कितीपर्यंत किती वाजूस तर जागा राहायचं. आम्ही 2 वाजता टी व्ही पाहतो. आज फायनल मॅच होती, आम्ही लय वाढवळ बसलो. जास्त जागणाऱ्याला सुद्धा योग चालत नाही आणि जास्त झोपणाऱ्याला सुद्धा चालत नाही, जास्त खाणारे सुद्धा चालत नाही. हद्दीच्या बाहेर खाणारे त्याला सगळं युक्तच घ्यावं लागतं. काही एखादी गोष्ट चवदार झाली तर मागं पुढं पाहायचंच नाही, किती का खायचं. खाता खाता एक मनुष्य तर असला की इथं असं करायचं. मी म्हणलं हे काय. म्हणले जेवता जेवता इथं जसं टंग टंग वाजतं तसं इथं जेव्हा वाजल तेव्हा मी हात धुणार. असं इथं सुद्धा असं टंग टंग झालं पाहिजे. इतके खाणारे जे लोक आहेत ते काय योग करणार, ते काय योग करणारे. असे प्रकारे खूप खातात, ते योग करत नाही, ते झोपा घेतात फक्त. मग त्याच्यावर एक ओवी बघा, या 6व्या अध्यायातली ओवी क्रमांक 345. जो रसनेंद्रियाचा अंकिला, जो निद्रेआधी विकिला, तो नाही येथ म्हणितला अधिकारिया. 6व्या अध्यायातली ओवी क्रमांक 345, श्लोक क्रमांक 16. त्याच्यावरची ओवी की जो रसनेंद्रियाचा अंकिला. काही लोक जिभेचे अंकित झालेले असतात. सकाळपासून त्यांच्या जिभेवर असं पाणी सुटत असतं, काय खाऊन काय नाही. हो, काय खाऊन काय नाही असं घरामध्ये नुसते इकडं तिकडं सुगंध घेत असतात की आज काय बनायचं. त्यांना खाण्यापिण्याच्या याच्यामध्ये त्यांचं मन गुंतलेलं असतं आणि चांगलं चांगलं बनवून त्यांना खावं वाटतं. तिखट मिठट चटक मटक वगैरे असं खावं वाटतं. आणि एकादशी जर आली तर त्यांना कसं तरी होतं. तो म्हणला मला, एक जण म्हणला मला दशमीच्या रात्रीचा असा साबुदाणा दिसत असतो. मला कसं काय नव्हतं म्हणले त्या साबुदाण्यानं. आणि मग रात्री एकादशी दिवशी मला द्वादशीचे स्वप्न पडतात. त्या दिवशी त्याला रात्री द्वादशीचे स्वप्न पडतात की सकाळी आपण झणझणीत आमटी खाऊ राहिलो असं तसं. तर हे रसनेंद्रियाचा अंकिला, जो निद्रेआधी विकिला, जो खूप झोपाळू आहे, खूप झोपाळू आहे. कधीही झोपायचं कधी. तसं माणसानं रात्रीची झोप घ्यायला पाहिजे, दिवसा नाही झोपायला पाहिजे. जर झोपलं तर त्याला शास्त्रकारांनी वामकुक्षी म्हटलेलं आहे की जेवण झाल्यानंतर शतपावली करायची. म्हणजे ते शरीरातलं जे अन्न आहे खाल्लेलं ते थोडं त्याला स्पेस तयार होतो, पाचनशक्ती वाढते. 100 पावलं चालून नंतर डाव्या अंगावर 5 मिनटं पडायचं. त्याला म्हणतात वामकुक्षी. ही वामकुक्षी दुपारी करायला हरकत नाही, एवढंच शास्त्राने सांगितलेलं आहे. पण आता यांच्या अशा कुक्षा असतात, पांघरून बिंघरून घेऊन 2-2, 4-4 घंटे बिनसुद्यावानी पडायचं. पुन्हा उठल्यावर म्हणायचं कसं काय सुस्ती आली हो. सुस्तीने एवढी झोप कुठं राहते का.
म्हणून इथं ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन आहे की तुम्हाला हे युक्तहार वगैरे अष्टांगयोग साधना आहे. युक्तहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, आपले कर्मसुद्धा युक्तच करायचे. युक्त आहार विहार पाहिजे. आहारयुक्त, फिरणं युक्त, असं कुठेही भटकायचं नाही. किती फिरायचं त्याचंही मेजरमेंट असतं. जसं तुम्ही सकाळी फिरता त्याचंसुद्धा मेजरमेंट आहे. उगाच निघायचं आणि एक जण म्हणला मी रोज चिकलठाण्याला जाऊन येतो, उगाच हो इतकं फिरू नका. इतकं फिरल्याने तुमच्या याच्यातले जे काही हाडं आहेत ते एखाद्या वेळेला घसरू शकतात. त्याला लिमिट आहे. फिरायला सुद्धा लिमिट आहे. नाही तुम्हाला वाटत असेल त्याच्याने ताकद वाढेल, एवढं फिरल्याने ताकद वाढेल नाही. लिमिट दाखवलेलं आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, म्हणजे आपले कर्म पण युक्त पाहिजे. हद्दीच्या बाहेर आपले कामं पण जास्त करायचे नाही. युक्त पाहिजे, ज्याच्याकडून आनंद होईल. घरात धुणं भांडं महिला जसं करतात त्याप्रमाणे त्यांनी ते करायला पाहिजे. पण रोजच तुम्ही कुठले बी भांडे ओढून काढताल, रोजच तुम्ही कोणते बी कपडे ओढून काढताल असं नाही, असं नको. तर हे सगळं जे आहे युक्त आहार विहार युक्त चेष्टस्य कर्म युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखा. योगो भवती दुःखा म्हणजे तो दुःखातून सोडवणारा योग आहे. ते अष्टांग योग साधन आहे. पण हे तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. अल्पाहार युक्ताहार न लगे अनिक साधने. युक्ताहार वगैरे हे काही करायची गरज नाही. अल्पनारायणे दाखविले. नारायणानं तुम्हाला गीतेमध्ये फक्त नामस्मरण सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कीर्तन करा, शुद्ध अंतःकरणानं करा, निष्काम भावनेतून करा. नामाचा फार मोठा महिमा आहे. हो, एवढी नामाची शक्ती तेवढे पापची नाही तरी जगत. इतकं नामाचा महिमा आहे. काय नामाचा महिमा वर्णन करावा असा हा नामाचा महिमा आहे. म्हणून महाराज सांगतायत की आता तुम्हाला रोजचे तुमचे जे उद्योग आहे ते सुद्धा सोडायची गरज नाही. कुठल्या लौकिकाचे काम असतात ते सुद्धा लौकिक सांडावा व्यवहार, लगे लौकिक सांडावा न लगे लौकिक सांडावा व्यवहार, घ्यावे वनांतर भस्मदंड. अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नामस्मरण करा. त्याच्यामध्ये
तुमचं जे लौकिकाचा भाग आहे तोही टाकण्याची गरज नाही. लौकिक कुठं जाणं येणं लग्न कार्याला हा लौकिकाचा भाग आहे. पाहुणे रावळे येणार हे सगळं लौकिकातल्या गोष्टी आहेत ना या. असं थोडं तुम्हाला साधू संत सांगतात की तुम्ही कुठंच जाऊ नका, कोणाचे नाते गोते धरू नका, असं काही नाही. तुमचे जे लौकिकातले काम आहेत ते तुम्ही करा. आणि त्याला प्रमाण 12व्या अध्यायामध्ये सुद्धा आहे किंवा कुळधर्म उचाळी विधी निषेध पाळी मग सुखे तुझं सरळी दिधली आहे. सगळं करा. तुमचे कुलधर्म वगैरे जे काही असतील लौकिकातले व्यवहार आहेत. अनेक माणसाला अनेक कामं असतात, ओळखी पाळखी अमुक तमुक भेटी गाठी, हे सगळं करा. न लगे सांडावा छान. नाटाच्या अभंगातलं प्रमाण. न लगे सांडावा आश्रम उपजले पुरीचे धर्म आणिक न करावा श्रम पुरे एक नाम विठोबा. काहीच तुमचं जे चाललेलं आहे उद्योग ते काहीच कमी करू नका, म्हणजे बंद करू नका, कमी करू नका. रोज तुम्ही जर 2 कप चहा घेत असले तर घ्या. काही नाही असं तुम्ही बाबा तो एक कमी करायला पाहिजे असं काहीच नाही. तुमच्या ज्या सवयी आहेत त्या सवयी राहू द्या चालू. असं काही तुम्हाला सांगितलेलं नाही की तुम्ही फार बंधनामध्ये टाका. असं त्या न लगे लौकिकातला कुठलाही व्यवहार तुम्ही बंद करू नका. सांडावा व्यवहार, जो तुमचा व्यवहार तुमच्या वाट्याला आला आहे तो टाकून द्या. तुमचा व्यापार असेल व्यापार करा, शेती असली शेती करा, नोकरी असली नोकरी करा, इमानदारीनं करा. तुम्ही ज्या व्यवसायामध्ये आलेले आहात प्रत्येकाचा भिन्न भिन्न व्यवहार आहे. आता एखादे डॉक्टर आहेत तर त्यांना कोणच सोडता येणार आहे का? त्यांच्या मागे जे त्यांनी अभ्यास केलेला ते करावंच लागेल, आहे की नाही? तो करावाच लागेल ना. त्यांना ते सगळा विषय जो दिलेला असतो, कोणत्या आजाराला कोणतं औषध चालतं वगैरे हे सगळं करावं. व्यवस्थित करा जे असेल ते. कोणी वकील असेल, कोणी डॉक्टर असेल, कोणी आणखी कोणी हुद्द्यावर असेल, कोणी इन्स्पेक्टर असेल. इन्स्पेक्टर आहे तर त्याला थोडंफार बोलावंच लागतं ना गुन्हेगाराला. मग त्याला कधी कधी शिव्या पण द्यावं लागतं. पण त्या प्रसंगामध्ये त्या माणसाला जर तसं शिव्याने दिलं ते नीट होईल का? त्याच्या वाट्याला आले ते कर्म करावं लागलं. इन्स्पेक्टर माणसाने कसं खडेदार बोलायला पाहिजे का? असं मौचाळ असं जर इन्स्पेक्टर म्हणायला लागला तर त्याला कोणी इन्स्पेक्टर म्हणाल का? धैर्य त्याच्या खोकाळी ठेवून असं दणकन बोलावं लागतं. 2-4 शिव्या चढायला लागतात. मला येतात पण मी देणार नाही. अशा प्रकारचं त्याला बोलावंच लागतं. आपापल्या याच्यावर आरूढ आहे ना, ते आपापल्या कर्मावर आरूढ आहेत. भीष्माचार्य रथावर आरूढ होते, भगवंताला बाण मारला, पण ते त्यांच्या कर्मावर आरूढ. ते सोडू नका. भगवान समोर युद्धाला आले तर मारलं त्यांना पण बाण. हे आपलं कर्म आहे, ते सोडायचं नाही. म्हणून न लगे लौकिक सांडावा व्यवहार घ्यावे वनांतर भस्मदंड. कुठलं वनात जायची गरज नाही आणि कुठला आश्रम बदलायची गरज नाही. भस्मदंड आलं की आश्रम बदलला. तुम्ही जर ग्रहस्थी माणसं आहेत, तुम्ही जर वनात निघून गेले, त्याच्या अंगावर भगवे टाकले, हातात कमंडूल घेतला, भस्म लावला, रुद्राक्ष माळा घेतल्या,
तर हे करायची तुम्हाला आवश्यकता नाही. का सांडशी ग्रहाश्रम, का सांडशी कुळीचे धर्म. अरे आहे ते वर्म वेगळेचे. भस्म उधळण जटा भारू हाही अभंग फार गोड आहे. हे काही तुम्हाला त्यागायची वगैरे गरज नाही. तुम्ही जसं आहात, ज्या स्थितीमध्ये आहात, त्या स्थितीमध्ये प्रेमानं नामस्मरण करत राहा. आलेले उद्योग आले भागा ते करतो, नाम तुझे उच्चारितो. आलेल्या उद्योगाचा फक्त तुम्ही कंटाळा करू नका. जे आपल्या वाट्याला आलं ते प्रेमानं करा. ज्याच्या वाट्याला जे काम आलेलं ते प्रेमानं करायचं. काही करायची गरज नाही. आश्रम बदलण्याची गरज नाही आणि वानप्रस्थ आश्रम वगैरे काही घेण्याची आवश्यकता नाही. उगीच त्याग करून कुठेही निघून जायचं असं काहीच नाही करायचं. फक्त प्रेमानं नामचिंतन करा, असं महाराज तळमळीने सांगतात. फक्त नामस्मरण या उपायाव्यतिरिक्त सगळ्या गोष्टी मला अशा मिथ्या खोट्या वाटून राहिलेल्या, असं ते अभंगाच्या शेवटच्या कडण्यात वर्णन आहे. तुका म्हणे मजानिक भाव, तुका म्हणे मजानिक काय कीर्तनाचा महिमा आहे बघा. नामस्मरणामध्ये जसं नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. आनंदानं गावो नाचू विठो तुझा करू अनुवाद. यारे नाचो प्रेमछंदे रामनामाच्या आनंदे. जिथे तिथे असे प्रमाण आहेत की तुम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये नाचा
नामस्मरण करत राहा, जितकं होईल तेवढं नामस्मरण करत राहायचं. नामसंकीर्तन ही साधना बिन धोक्याची, याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही आणि फल खूप आहे. जरी दिसायला सोपं असलं तरी फल खूप आहे. तुका ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ विरळाधान. दिसायला सोपी साधना आहे पण असायला सोपी नाही, असायला नाही, फार त्याच्यामध्ये फल आहे. आणि ह्या कीर्तनासाठी मी तुम्हाला सांगितलं, ह्या कीर्तनाच्या अनेक मर्यादा आहेत. याला तसे तर वैकुंठवासी मामासाहेबांना 29 नियम लिहिलेले आहेत. हे कीर्तन करायचं ना, याच्यासाठी 29 नियम आहे की त्या कीर्तनकाराजवळ काय काय असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यातला पहिला नियम आहे तो आचरण भ्रष्ट माणूस नको. जसं तुमच्या भागवताकरता जसे बंधन आहे की भागवतकार कसायला आला, वैष्णव विरक्तो वैष्णव विप्रो वेदशास्त्र विसिद्धकृत दृष्टांत कुशलो धीरो वक्ता कार्योती निस्पृह अनेक धर्मविभ्रांता वक्ता पाखंडवादिनः शुकशास्त्र कथोच्चारे त्याज्यास्ते यदि पंडिताः. वक्ता हा कसा असायला पाहिजे, ज्याने पाखंड कथा वगैरे नाही सांगायच्या, जेणेकरून मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. सगुणचरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी, संतवृंदे मनोभावे आदी वंदावी. भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतरा न कराव्या, प्रेम भरे त्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या. असे त्या कीर्तनाच्या मर्यादा आहेत. आणि त्या कीर्तनाच्या मर्यादेमध्ये बसणारी कीर्तनकार तुम्हाला फार कमी सापडतील. आता सगळ्या व्यवसायाचा खूप भार झालेला आहे आणि ते धुंदीमध्ये लोक आहेत, धुंदीमध्ये. पण ज्यावेळेला त्यांच्या बुंदी खायचा वेळ येईल त्यावेळेला त्यांचे डोळे उघडतील की हे आपण तुकोबाराच्या मर्यादा भंग केलेल्या आहे, त्यांच्या शब्दाचं आपण उल्लंघन केलेलं आहे. संतांच्या शब्दाचा उल्लंघन करणाऱ्याला तुकोबाराने फार खतरनाक शिवी दिलेली आहे, जी की मी तुम्हाला फक्त दाखवू शकतो, सांगू शकत नाही. फक्त त्याच्यातलं एक कडं तुम्हाला, अपमानिले जेणे श्रेष्ठांचे वचन तेची त्याची खून ओळखावी. त्याचं पहिलं कडं ज्याला पाहायचं असेल त्यांनी स्वतंत्र भेट घ्यायची. तुम्हाला मी दाखवून देतो की महाराजांनी काय सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे हे या कीर्तनाला फार मर्यादा आहेत. पण तुम्हाला आम्हाला खूप सगळ्यांसाठी सहज करण्यासारखी गोष्ट आहे, कधी पण करू शकतो, कुठल्या वाणीला कष्ट नाही, काही नाही. सहज राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा माधवा गोविंदा मुकुंदा मुरारी हे आपण करत राहायचं, बोलत राहायचं. घरामध्ये अधिक इतर गोष्टीच्या चर्चा करण्यापेक्षा नामस्मरणाकडे प्रवृत्ती असली पाहिजे. आणि काही संसाराच्या चर्चेमध्ये उत्पन्न होत नाही, उलट घर्षण होतं, कधी कधी ठिणग्या पडतात. संसारात आपण जर एकमेकाच्या गप्पा मारायला लागलो तर कधी गप्पामध्ये एखादी ठिणगी पडून जाते. ती ठिणगी मग एखादं पेट घेते, दिसायला ठिणगी आहे पण ती अशी पेट घेते का लगे होळी रे होळी, पूर्णाची कोळी अशी करे. आणि मग माणूस म्हणतो मी तर सभागती बोलायला गेलो बा. असे काही लोक बोलत राहतात, मला काय माहिती एवढं भडकल म्हणून, असं होतं. तर हे सगळं त्याच्यापेक्षा नामस्मरण करायचं. आमचे भाऊ एक प्रमाण म्हणायचे, तेवढं म्हणतो मग आपण पूर्णविराम. सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार, कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हे सार, कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हे सार, तुका म्हणे हे कोटी यज्ञा परिस तुका हेची साधन रे तुझ्या सर्व सिद्धीचे, नाम उच्चारी रे
उच्चारी रे गोपाळाचे वाचे नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे त्यांचं आमच्या वडिलांचं कीर्तन राहायचं काळी 3 मध्ये. आपण काळी 2 मध्ये किती ताण बसलाय आपल्याला बघा. हे प्रमाण म्हणताना त्यांची ती चाल आहे. हेची साधन रे तुझ्या सर्व सिद्धीचे नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे. सुखाचे फुकाचे काही नवेचे भांडार कोटी यज्ञा परिस तुका म्हणे हे सार. हेची साधन रे तुझ्या सर्व सिद्धीचे नाम उच्चारी रे गोपाळाचे वाचे. प्राण या एक बीजमंत्र उच्चारी प्रतिदिने रामकृष्ण म्हण का मुरारी. असा तो अभंग इथून सुरुवात आहे आणि त्या अभंगावर आमच्या वडिलांचं कीर्तन खूप बहारदारीचं व्हायचं. त्यांचा आवाज तसे आवाज आता ऐकायला मिळणं कठीण आहे. इतकं त्यांचं पहाडी आवाज. आणि या सगळ्याचं सार असं आहे, प्रेमानं नामचिंतन करा. बाकी काहीही तुम्हाला इतर गोष्टी करण्याची गरज नाही. ज्ञानेश्वर माऊली आता याच्या पुढे येणारी जी एकादशी त्याच्या अगोदर गोकुळ हे येतं का रामजन्म त्याच्या आधी येते ना 26 तारीख आहे ना. ते रामजन्मोत्सवाचं पण आपण कीर्तन करत असतो दुपारी 10 ते 12 या वेळेमध्ये. ते येईल, सर्वजण लक्ष राहू द्या. विठ्ठल जय जय विठ्ठल.